हॅलो मित्रांनो, DMI TV मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड इयत्ता 8वी भूगोलातील अत्यंत महत्त्वाचा आणि रंजक धडा म्हणजेच धडा क्रमांक 4 सागरतळ रचना अभ्यासणार आहोत। पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे, पण या अथांग महासागरांच्या तळाशी नेमकी कशी रचना असते? जमिनीप्रमाणेच तिथेही पर्वत, दऱ्या किंवा मैदाने असतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या धड्याच्या वाचनातून आणि समजून घेण्यातून शोधणार आहोत। हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला सागरतळाचे विविध भूरूपे सविस्तरपणे समजतील। चला तर मग सुरुवात करूया। सांगा पाहू, खंड व महासागर अनुक्रमे शिलावरण व जलावरण यांचे भाग आहेत। खंड व महासागर भूपट्टांवर विसावलेले आहेत। ओहोटी दरम्यान महासागराच्या पाण्याची पातळी कमी होते, त्यामुळे किनाऱ्यालगतची पाण्याखाली असलेली जमीन उघडी पडते। समुद्रातील खडकांवर आदळून जहाजांना अपघात होतात। वरील मुद्दे जर बरोबर असतील तर त्यासाठी खालीलपैकी सर्वांत अचूक पर्याय निवडा। पृथ्वीचा पृष्ठभाग जमीन व पाणी यांनी व्यापला आहे। महासागराच्या तळाशी जमीन आहे। पाणी समपातळीत राहिले तरी महासागराच्या तळाशी असलेली जमीन असमान आहे। पाणी व जमिनीची पातळी असमान आहे। तुम्ही निवडलेल्या पर्यायांबाबत वर्गात चर्चा करा। कोणता पर्याय बरोबर असेल ते शिक्षकांकडून जाणून घ्या। भौगोलिक स्पष्टीकरण। पृथ्वीवर पाणी आणि जमीन यांचे वितरण असमान आहे हे आपल्याला माहीत आहे। सुमारे 71% पृथ्वीचे पृष्ठभाग पाण्याने व्यापलेले असले तरी या पाण्याखालीही जमीन आहे, मात्र ती पाण्याप्रमाणे समपातळीत नाही। भूपृष्ठावर आपल्याला दिसणाऱ्या असमान उंचीच्या प्रदेशाचे आपण अनेक भूरूपांमध्ये वर्गीकरण करतो। असेच वर्गीकरण जलमग्न जमिनीचेही करता येते। जरा विचार करा, भूप्रदेशावरील भूरूपांचे वर्गीकरण जर उंची व आकारानुसार होत असेल तर जलमग्न जमिनीचे वर्गीकरण कशाच्या आधारे करता येईल? ज्याप्रमाणे आपण जमिनीवरील भूरूपांचे उदाहरणार्थ पर्वत, पठार, मैदान वर्गीकरण त्यांची समुद्रसपाटीपासूनची उंची आणि त्यांचा आकार यावरून करतो, त्याचप्रमाणे जलमग्न जमिनीचे सागरी तळरचना वर्गीकरण प्रामुख्याने खालील 2 घटकांच्या आधारे केले जाते। 1. समुद्रसपाटीपासूनची खोली। जमिनीवर आपण उंची मोजतो तर समुद्रात आपण खोली मोजतो। किनाऱ्यापासून जसजसे आपण समुद्रात जातो तसतशी खोली बदलत जाते। या खोलीनुसार भूखंड मंच, खंडांत उतार आणि सागरी डोह असे विभाग पडतात। 2. जमिनीचा उतार स्लोप। जलमग्न जमिनीचा उतार सर्वत्र सारखा नसतो, काही ठिकाणी तो मंद असतो, उदाहरणार्थ भूखंड मंच, तर काही ठिकाणी तो अतिशय तीव्र असतो, उदाहरणार्थ खंडांत उतार। या उताराच्या स्वरूपावरूनच वेगवेगळ्या जलमग्न भूरूपांची निश्चिती होते। जलमग्न भूरूपांची काही उदाहरणे: भूखंड मंच, कॉन्टिनेंटल शेल्फ, किनाऱ्यालगतचा कमी खोलीचा भाग। खंडांत उतार, कॉन्टिनेंटल स्लोप, भूखंड मंच संपल्यावर येणारा तीव्र उताराचा भाग। सागरी मैदान, अबिसल प्लेन्स, सागराच्या तळाचा विस्तीर्ण आणि सपाट भाग। सागरी डोह व गर्ता, मरीन डीप्स अँड ट्रेंचेस, अतिशय खोल असलेले चिंचोळे भाग। थोडक्यात सांगायचे तर जमिनीवर जे काम उंची करते तेच काम जलमग्न जमिनीच्या बाबतीत खोली करते। सांगा पाहू, प्रश्न 1. आकृती 4.1 मधील भूरूपांना नावे देण्याचा प्रयत्न करा। उत्तर: आकृती 4.1 मध्ये दाखवलेली भूरूपे खालीलप्रमाणे आहेत। डावीकडून उजवीकडे जमिनीवरील भूरूपे 1. पर्वत माउंटेन 2. पठार प्लॅटो 3. मैदान प्लेन सागरी भूरूपे पाण्याखालील 4. भूखंड मंच कॉन्टिनेंटल शेल्फ 5. खंडांत उतार कॉन्टिनेंटल स्लोप 6. सागरी डोह बर्फ सागरी गर्ता मरीन डीप अर्कॉन ट्रेंच 7. सागरी मैदान अबिसल प्लेन 8. सागरी पर्वत व बेटे मरीन माउंटेन्स अँड आयलँड्स। प्रश्न 2. जमिनीवरील भूरूपांना नाव देण्यासाठी कोणते निकष वापरले? उत्तर: जमिनीवरील भूरूपांचे वर्गीकरण आणि त्यांना नावे देण्यासाठी प्रामुख्याने खालील निकष वापरले जातात। उंची, समुद्रसपाटीपासून भूरूप किती उंच आहे? उतार, भूरूपाचा उतार मंद आहे की तीव्र? आकार, भूरूपाचा आकार कसा आहे? उदाहरण शंक्वाकार पर्वत किंवा सपाट माथ्याचे पठार। प्रश्न 3. पाण्याखालील भूरूपांसाठी कोणते निकष वापरले ते वहीत लिहा। उत्तर: पाण्याखालील भूरूपांना जलावरणामधील भूरूपे नावे देण्यासाठी खालील निकष वापरले जातात। खोली, समुद्रसपाटीपासून त्या भूभागाची खोली किती आहे? तळाची रचना, समुद्राचा तळ किती खोल आहे आणि तिथला पृष्ठभाग कसा आहे? समुद्रकिनारी असणारे स्थान, किनारा आणि मुख्य भूभाग यांच्यापासूनचे अंतर। भौगोलिक स्पष्टीकरण. महासागराची तळरचना जलमग्न जमिनीच्या रचनेला सागरतळ रचना म्हणून ओळखले जाते। सागरतळ रचना समुद्रसपाटीपासून असलेल्या खोलीच्या आधारे व तेथील जमिनीच्या आकारानुसार विचारात घेतली जाते। महासागरांची सरासरी खोली सुमारे 3700 मीटर आहे। महासागराचा तळ भूमीप्रमाणेच उंच सखल आहे। जलमग्न भूरूपांनी मिळून सागराच्या तळाची रचना ठरते। सागरतळ रचना विविध महासागरांमध्ये भिन्न आहे।
या रचनेतील काही ठळक भूप्रकार व सर्वसाधारण क्रम आपण पाहूया. समुद्र किनाऱ्यापासून जसजसे आत जावे तसतसे जलमग्न भूरचनेत बदल होतात. आकृती 4.2 व पुढील स्पष्टीकरणाचा एकत्रित अभ्यास करा. भूखंड मंच किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच होय. हा सागर तळाचा सर्वांत उथळ भाग आहे. यालाच समुद्रबुड जमीन असेही म्हणतात. त्याचा उतार मंद असतो. भूखंड मंचाचा विस्तार सर्वत्र सारखा नसतो. काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो अरुंद तर काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो शेकडो किलोमीटरपर्यंत रुंद आहे. याची खोली साधारणतः समुद्रसपाटीपासून सुमारे 200 मीटरपर्यंत असते. मानवाच्या दृष्टीने भूखंड मंच महत्त्वाचा आहे. जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे भूखंड मंचावरच आढळतात. भूखंड मंच हा भाग उथळ असल्याने सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचतात. तेथे शेवाळ प्लवंक यांची निर्मिती होते. हे माशांचे खाद्य असते. खनिज तेल, नैसर्गिक वायू व विविध खनिजे भूखंड मंचावरून खनन करून मिळवता येतात. उदा मुंबई हाय हे अरबी समुद्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळणारे भूखंड मंचावरील एक क्षेत्र आहे. खंडांत उतार भूखंड मंचाचा भाग संपल्यावर समुद्रतळाचा उतार तीव्र होत जातो. त्यास खंडांत उतार म्हणतात. समुद्रसपाटीपासून याची खोली सुमारे 200 मीटर ते 3600 मीटरपर्यंत असते. काही ठिकाणी ही खोली त्यापेक्षाही अधिक आढळते. खंडांत उताराचा विस्तार कमी असतो. सर्वसाधारणतः खंडांत उताराची अधसीमा ही भूखंडांची सीमा मानली जाते. सागरी मैदान खंडांत उताराला लागून विस्तीर्ण मैदान असते. सागरतळाचा जवळजवळ सपाट भाग म्हणजे सागरी मैदान होय. सागरी मैदानावर लहान मोठ्या आकारांचे जलमग्न उंचवटे, पर्वत, पठारे इत्यादी भूरूपे आढळतात. सागरी पर्वतरांगा व पठारे. सागरतळावरील पर्वतरांगा हे जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात. या पर्वतरांगा शेकडो किमी रुंद तर हजारो किमी लांब असतात. जलमग्न पर्वतरांगांच्या शिखरांचे भाग काही ठिकाणी सागरपृष्ठाच्या वर आलेले असतात. त्यांना आपण सागरी बेटे म्हणून ओळखतो. उदाहरणार्थ आइसलँड, अटलांटिक महासागर, अंदमान निकोबार बेटे, बंगालचा उपसागर. काही सागरी उंचवट्यांचे माथे सपाट व विस्तृत असतात. त्यांना सागरी पठार म्हणतात. उदाहरणार्थ हिंदी महासागरातील छागोसचे पठार. सागरी डोह व सागरी गर्ता. सागर तळावर काही ठिकाणी खोल, अरुंद आणि तीव्र उतारांची विवरसदृश सागरी भूरूपे आढळतात. त्यांना सागरी डोह किंवा गर्ता असे म्हणतात. साधारणतः कमी खोली असलेली भूरूपे हे सागरी डोह असतात, तर जास्त खोलीच्या लांबवर पसरलेल्या भूरूपास सागरी गर्ता म्हणतात. समुद्र सपाटीपासून गर्तांची खोली हजारो मीटरपर्यंत खोल असते. पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता ही जगातील सर्वांत खोल गर्ता असून तिची खोली 11,034 मीटर आहे. मध्य महासागरीय जलमग्न पर्वत व सागरी गर्ता हे सागर तळाचे भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने सर्वांत सक्रिय भाग आहेत. या भागात अनेक जागृत ज्वालामुखी असतात. हे प्रदेश अतिशय संवेदनशील भूकंप प्रवण क्षेत्रे म्हणून ओळखले जातात. सागर तळावर होणाऱ्या भूकंप व ज्वालामुखींच्या उद्रेकांमुळे किनारी प्रदेशात त्सुनामी निर्मितीचा धोका संभवतो. सागरी संचयन. सागराचा तळ हा जगातील त्या ठिकाणी असलेला सखल भाग आहे. त्यामुळे या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचं संचयन होते. त्याचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. 1. लहान मोठ्या आकारांचे दगडगोटे, जाडीभरडी वाळू, मातीचे सूक्ष्मकण इत्यादी पदार्थ नद्या, हिमनद्या इत्यादींमार्फत खंडांवरून वाहून आणले जातात व त्यांचे संचयन मुख्यतः भूखंड मंचावर होते. अशा पदार्थांना सागरी अवसाद असे म्हणतात. 2. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेली राख व लाव्हारस यांचे संचयन सुद्धा येथे आढळते. खूप खोलवर, विशेषतः सागरी मैदानाच्या भागात अतिसूक्ष्म मातीचे कण मोठ्या प्रमाणात साचतात. यात सागरी वनस्पती व प्राणी यांचे अवशेष मिसळलेले असतात. हे सर्व मिश्रण अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असते व ते मृदू चिखलाच्या स्वरूपात असते. यामध्ये सागरी प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषांचे प्रमाण साधारणतः 30% असते. या मृदू चिखलास सागरी निक्षेप असे म्हणतात. 3. याशिवाय काही मानवनिर्मित घटकांचे संचयन सागरात होते. त्यांपैकी शहरातील सांडपाणी, घनकचरा, किरणोत्सर्गी पदार्थ, टाकाऊ रसायने, प्लास्टिक इत्यादी पदार्थांमुळे जलावरणास प्रदूषणाचा धोका निर्माण होतो. हे पदार्थ सागरी जीवसृष्टी व तेथील पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक आहेत. यातील प्रदूषणकारी घटकांचे प्रमाण कमी असूनही त्यांचे उपद्रव मूल्य अधिक आहे. महासागरातील जीवसृष्टीचे स्वरूप समजण्यासाठी तसेच सागर तळावरील खनिजांची माहिती मिळवण्यासाठी अवसाद महत्त्वाचे ठरतात. अवसादांच्या एकमेकांवर साचणाऱ्या थरांचा व सागर जलाचा दाब यांमुळे या संचयनातून स्तरित खडकांची निर्मिती होते. हे नेहमी लक्षात ठेवा. समुद्रसपाटी कोणत्याही ठिकाणाची उंची व खोली त्या भागातील समुद्रसपाटीपासून मोजली जाते.
समुद्रसपाटी ही जास्तीत जास्त भरतीची पातळी व ओहोटीची असणारी पातळी यांच्यातील सरासरी काढून निश्चित केली जाते. या सरासरी काढलेल्या उंचीस 0 मानून त्यापेक्षा अधिक उंच किंवा कमी खोल उंचीची ठिकाणे धनात्मक व ऋणात्मक मूल्यात सांगितली जातात. उदाहरणार्थ, माउंट एव्हरेस्ट 8,848 मीटर तर मरियाना गर्ता -11,034 मीटर. भारतामध्ये सर्वेक्षणासाठी चेन्नई येथील समुद्रसपाटीची सरासरी उंची 0 मानली जाते. ती भारतातील सर्व ठिकाणांसाठी समुद्रसपाटीपासूनची प्रमाणभूत उंची मानली जाते. पहा बरे जमते का? प्रश्न 1. हा कोणत्या महासागराचा तळ असावा ते ओळखा. उत्तर: हा हिंदी महासागराचा इंडियन ओशन तळ आहे. चित्रात भारतीय उपखंड, आफ्रिकेचा पूर्व किनारा मादागास्करसह आणि ऑस्ट्रेलियाचा काही भाग दिसत असल्याने हे स्पष्ट होते. प्रश्न 2. आकृतीमध्ये कोणकोणती जलमग्न भूरूपे दिसत आहेत ते ओळखा व नावे द्या. उत्तर: आकृतीमध्ये खालील जलमग्न भूरूपे प्रामुख्याने दिसून येतात. भूखंड मंच, कॉन्टिनेंटल शेल्फ, खंडांच्या कडेला असलेला कमी खोलीचा भाग, मध्य महासागरीय पर्वतश्रेणी, मिड ओशॅनिक रिजेस, मध्यभागी असलेली पर्वतांची लांबच लांब रांग, उदा. 90 ईस्ट रिज. जलमग्न पठार, सबमरीन प्लेटोज, समुद्राच्या तळाशी असलेले सपाट आणि उंच भाग, समुद्री डोह किंवा गर्ता, ओशियानिक ट्रेंचेस डीप्स, काही ठिकाणी दिसणारे जास्त खोलीचे अरुंद भाग, बेटे आयलँड्स, समुद्राच्या तळापासून वर आलेले जमिनीचे भाग जसे की मादागास्कर, श्रीलंका आणि अंदमान निकोबार. प्रश्न 3. यात मासेमारीसाठी उपयुक्त क्षेत्र कोठे असेल व का? उत्तर: मासेमारीसाठी सर्वात उपयुक्त क्षेत्र भूखंड मंच, कॉन्टिनेंटल शेल्फवर असेल. कारण भूखंड मंचावर समुद्राची खोली कमी असते, त्यामुळे तिथे सूर्याचा प्रकाश तळापर्यंत पोहोचू शकतो. यामुळे तिथे प्लवंक, प्लँक्टन या शैवालाची मोठ्या प्रमाणावर वाढ होते, जे माशांचे मुख्य खाद्य आहे. म्हणूनच भूखंड मंचावर मासे मोठ्या संख्येने आढळतात. हे नेहमी लक्षात ठेवा. सागर व महासागर यांमध्ये जमिनीवरून येणाऱ्या अनेक बाबींचे संचयन होत असते. हे संचयन नैसर्गिक निक्षेप व अवसाद या स्वरूपात असते. तसेच मानव स्वतः देखील नको असलेल्या अनेक गोष्टी सागरात टाकून देतो. यामुळे सागरतळ आणि सागराचे पाणी प्रदूषित होण्याचा धोका संभवतो. येथील सजीवसृष्टीस ते हानिकारक आहे. जमिनीवर असणाऱ्या सजीवसृष्टीपेक्षा जास्त प्रजाती सागरात राहतात, हे आपण नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे. जरा डोके चालवा. शिक्षक किंवा पालकांसोबत समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेल्यावर एक प्रयोग आवर्जून करा. किनाऱ्यावर लाटांबरोबर आलेल्या पदार्थांचे निरीक्षण करा. त्यांचे वर्गीकरण खालील प्रकारे करा. लाटांबरोबर वाहून येणारे पदार्थ. 1. नैसर्गिक पदार्थ. यात प्रामुख्याने वनस्पती, पालापाचोळा, लाकडे, शंख, शिंपले आणि मृत किंवा वाहून आलेले जलचर यांचा समावेश होतो. 2. अनैसर्गिक मानवनिर्मित पदार्थ. यात रासायनिक पदार्थ, धातूच्या वस्तू आणि प्लास्टिक किंवा काचेच्या वस्तूंचा समावेश होतो. प्रश्नोत्तरे. प्रश्न: यांपैकी कोणते पदार्थ नाशवंत आहेत? उत्तर: वनस्पती, पालापाचोळा, लाकडे, शंख, शिंपले आणि मृत जलचर हे नैसर्गिक पदार्थ नाशवंत आहेत. प्रश्न: कोणते नाशवंत नाहीत ते सांगा. उत्तर: प्लास्टिक, काच, धातूचे तुकडे आणि काही विशिष्ट रासायनिक अवशेष हे पदार्थ नाशवंत नाहीत, अनाशवंत आहेत. प्रश्न: नाशवंत पदार्थांमुळे काय होईल? उत्तर: नाशवंत पदार्थ नैसर्गिक प्रक्रियेने कुजतात. यामुळे काही काळ दुर्गंधी येऊ शकते, परंतु कालांतराने त्यांचे मातीत किंवा वाळूत रूपांतर होऊन ते निसर्गचक्राचा भाग बनतात. मर्यादित प्रमाणात असल्यास यामुळे पर्यावरणाचे दीर्घकालीन नुकसान होत नाही. प्रश्न: अनाशवंत पदार्थांमुळे काय होईल? उत्तर: अनाशवंत पदार्थ शेकडो वर्षे निसर्गात तसेच राहतात. यामुळे समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य नष्ट होते, जलचरांच्या जीवाला धोका निर्माण होतो. उदा. कासव किंवा मासे प्लास्टिक गिळतात आणि समुद्राच्या पाण्याचे प्रदूषण वाढते. प्रश्न: अनाशवंत पदार्थ किनाऱ्यावर जमा होऊ नयेत यासाठी उपाय सुचवा. उत्तर: समुद्र किनाऱ्यावर फिरताना कचरा, प्लास्टिक पिशव्या, बाटल्या टाकू नये. पर्यटन स्थळांवर कचराकुंडीचा वापर सक्तीचा करावा. नद्यांमधून वाहून येणारा कचरा रोखण्यासाठी नद्यांच्या मुखाशी जाळ्या बसवाव्यात. प्लास्टिकच्या वापराऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा. प्रश्न: पर्यावरण संवर्धनासाठी किनारे स्वच्छ ठेवण्याचे अभियान तुम्ही कसे राबवाल? उत्तर: जागृती, पथनाट्य आणि भित्तिपत्रकांद्वारे पर्यटकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे. स्वच्छता मोहीम. मित्रमैत्रिणी आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने आठवड्यातून एकदा किनारा स्वच्छता मोहीम राबवणे. डस्टबिनची व्यवस्था. प्रशासनाच्या मदतीने ठिकठिकाणी ओल्या आणि सुक्या कचऱ्यासाठी डस्टबिन उपलब्ध करून देणे. प्रबोधन. स्थानिक मच्छीमार बांधवांना सोबत घेऊन समुद्र प्रदूषणाचे धोके समाजाला सांगणे. माहीत आहे का तुम्हाला, सागरतळ रचनेचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे सागरतळाचे वय. खडकांवर साचलेल्या अवसादांच्या अभ्यासावरून शास्त्रज्ञांना असे लक्षात आले
की कोणत्याही सागरातील तळावरील अवसाद हे 200 दशलक्ष वर्षांपेक्षा जुने नाहीत. भूखंडावरील खडकांचे अधिकतम वय 3200 दशलक्ष वर्षे असल्याचे निष्पन्न झाले आहे. मग सागरतळावरील 200 दशलक्ष वर्षांपेक्षा जुने अवसाद कोठे गेले असा प्रश्न शास्त्रज्ञांना सतावू लागला. त्यावर शास्त्रज्ञांनी सागरतळावरील अवसादांबरोबर सागरतळाच्या खडकांचाही अभ्यास केला. त्यावरून त्यांच्या लक्षात आले की सागरतळाचे खडकही 200 दशलक्ष वर्षांपेक्षा जुने नाहीत. कोणत्याही महासागराचा तळ भूपृष्ठाच्या तुलनेत अगदी अल्पवयीन आहे असे अनुमान काढले गेले आणि ते आता सर्वमान्य झाले आहे. या शोधाचा उपयोग पुढे भूपट्ट विवर्तनिकी या संकल्पनेच्या अभ्यासात झाला. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सागरतळ रचना या धड्याच्या माध्यमातून महासागराच्या तळाशी नेमकं काय दडलंय हे सविस्तरपणे समजून घेतलं. भूखंड मंच असो वा अतिखोल सागरी गर्ता, पृथ्वीचा हा जलमय भाग खरोखरच विस्मयकारक आहे. मला खात्री आहे की हा धडा आता तुम्हाला अगदी व्यवस्थित समजला असेल. जर तुम्हाला काही शंका असतील तर खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा. हे सर्व आपण जाणून घेणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच धडा क्रमांक 5 सागरी प्रवाह ओशन करंट्समध्ये. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक बटन नक्की दाबा. तुमच्या इयत्ता 8वीच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि हो, सागरी प्रवाह हा पुढचा महत्त्वाचा धडा चुकवायचा नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत रहा आणि प्रगती करत रहा. धन्यवाद.